नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात ज्येष्ठांना मोफत छत्री वाटप, तर श्रीराम कथा सप्ताहानिमित्त कीर्तनकार श्री पांडुरंग बाबा सिन्नरकर यांचा सत्कार. आद्य क्रांतीवीर लवजी साळवे प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजा व मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आद्य क्रांतीवीर लवजी साळवे प्रतिष्ठानच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. 5 पाखाडी शिवसेना शाखेजवळ श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. तर यावेळी मनसेचे राजेश मोरे, स्थानिक नगरसेवक नारायण पवार इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. जवळजवळ 250 ज्येष्ठांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. अध्यक्ष सुरेश अवघडे, सुनील तुपे, दिलीप साठे यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबवण्यात आला. तर अध्यक्ष सुरेश अवघडे यांनी या उपक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 93वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आमचा उपक्रम असा असतो की समाज, आतंक समाज जो आहे हा सध्या विखुरलेला आहे, तो कसा एकत्र येईल आणि त्याला माध्यम कुठलं. लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव हे लोक एकत्र येऊन जनजागृती होण्यासाठी हे उपक्रम त्यांनी चालू केले होते. त्याच धर्तीवर आम्ही हा उपक्रम असा घेतो की मातंग समाजाचे प्रत्येक भागातली लोक एका ठिकाणी जमावेत, हा त्यांचा मेळावाच आहे. हा उपक्रम ह्यासाठी राबवतो की सगळे एकत्र व्हावेत. आपल्या काय मागण्या असतील सरकारकडे, आपले काही दुखणी असतील ती त्यांना सांगण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. प्रत्येक गावागावात हा कार्यक्रम चालू आहे. आपल्याला हे 3रं वर्ष आहे. ह्या 3ऱ्या वर्षात पहिल्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. 2012ला आम्ही वह्या वाटप केल्या. 400 गरजू विद्यार्थ्यांना आम्ही वह्या वाटल्या. ह्या वर्षी आम्ही एक ज्येष्ठ नागरिकांना एक छत्री द्यायची असं आमच्या संपूर्ण टीमने ठरवलं आणि त्याप्रमाणे आज आम्ही 150 ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केलं. ह्या सर्व कार्यक्रमामध्ये आमचे ज्येष्ठ पोपटराव यादव असतील, जगन्नाथ तुपेजी आहेत, नामदेव यादव आहेत, अशोक यादवजी आहेत, विष्णू यादवजी आहेत, असे बरेच ज्येष्ठ आणि तरुण मंडळीमध्ये दिलीप साठे आहेत, तुपे आहेत, सुनील तुपे आहेत, जितेंद्र अवघडे आहेत, अशी बरीच तरुण मंडळी यामध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम आज इथे यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आणि तुमचं माध्यम आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतं, त्या S9चं पण आम्ही हार्दिक आभार मानतो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. ठाण्यातील विठ्ठल सायना मंदिरात श्रीराम कथा सप्ताहानिमित्त श्री पांडुरंग बाबा सिन्नरकर यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खास श्रावण मास निमित्त व जनप्रबोधन अभियानाअंतर्गत संगीतमय श्रीराम कथा सप्ताह ठाण्यातील विठ्ठल सायना मंदिरात राबवण्यात आला. श्रीराम कथा सप्ताहानिमित्त श्रीराम कथाकार श्री पांडुरंग बाबा सिन्नरकर यांनी रामायण कथेवर प्रवचन केले. या सप्ताहानिमित्त त्यांनी प्रवचन करीत जनप्रबोधन करण्याचे कार्य केले आहे. पांडुरंग बाबा सिन्नरकर यांना मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाअंतर्गत मानपत्र प्रदान करण्यात आले. तर नागरिकांनी भोंदूबाबांना बळीच न पडता धार्मिक व आध्यात्मिक वृत्ती दैनंदिन जीवनात जोपासावी असा संदेश त्यांनी नागरिकांना S9शी बोलताना दिला. माझा प्रभू सेवा, माझं दुसरं काय नाही. हा माझा उद्योग नाही आहे, धंदा नाही आहे. प्रभू सेवा करायची नाही. माझा अनुभव वेगळा आहे. या संबंधातले लोक आहेत आणि तेही बहुतेक फार आहेत. आता ही मुंबईसारख्या ठिकाणी सप्ताह होतात, ठिकठिकाणी सप्ताह होतात. त्याचा परिणाम मी सांगू, मी एकेकाळचा मुंबईकर आहे. 42-43 मी एका गँगमध्ये होतो. गँग कळालं ना. या हंठंग हनाम सप्ताहाने मला या बाजूला आणलेलं आहे. 45पासून मी या बाजूला आहे. त्याचा लाभ आहे की आपोआप त्याचे परिणाम जनतेवर होतात. फक्त जबाबदारी एवढी आहे. कोणती जबाबदारी आहे हे सांगणाऱ्याने धंदा म्हणून सांगू नये, सेवा म्हणून करावी. त्याचे परिणाम लोकांवर होतात.
धंदा म्हणून जर केलं ना, नाही. धंदा जे करतात ना, कमीत कमी ते भगवंताचं नाम तर घ्यायला लावतात, कळलं का? तमाशापेक्षा बरं आहे. जर तुम्हाला जगताचं कार्य करायचं असेल, देव म्हणून करायचं असेल, तर तुम्हाला ते असं बघावं लागेल. करायचं ते सेवा, मिळेल तो प्रसाद, वेतन नाही, पगार नाही, प्रसाद. इथे आल्यानंतर सर्व स्त्री पुरुष सर्व जमले, रामाचं नाव घेतला आणि त्यांचा जे उत्साह बघून मला फार बरं वाटलं, आनंद वाटला की आजच्या जगामध्ये पण लोक रामाला विसरले नाहीत. त्यांना जर नेहमी स्मृतीमध्ये ठेवलं तर पुढे जाऊन आपल्या देशाचं कल्याण होईल आणि आपल्या सर्वांना लाभ होईल. मी आवाहन केला आणि इथे रामकथासाठी येऊन मला एवढा आनंद वाटला की आपले सगळे समाजाचे जे आहे एवढे एकत्र झाले. आणि आपली परशुराम सेना जी आहे, परशुराम सेना असा समजू नको की खाली ब्राह्मणांची आहे, हा सर्व हिंदूची आहे. याचा मुद्दा आहे की आपण हिंदू आहे. दुसरा इतर जातीचे जे सण आहे आपले महाराज समजत नाही की आपण परशुराम सेना त्या लोकांची एकताची आहे. नाही, हा हिंदुस्थानमध्ये राहणारी सगळे माणूस जे आपले हिंदू आहे आणि हा कोण पण आपल्या परशुराम सेनामध्ये याला त्याला काय त्रास नाही. बरोबर आहे. आपली मी महाराजीचा आभार प्रकट करतो. मी आता मला 52 वर्ष मुंबईत झाले, कधी पण मी इथे हा देवळात आला नाही. आज माझा हा सौभाग्य आणि महाराजाचा पुण्याई आहे की मी इथे मला हा नवीन आणला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत.
ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापती व काँग्रेस नगरसेवक रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला। ठाणे महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती व काँग्रेस नगरसेवक रवींद्र फाटक यांचा 15 ऑगस्ट हा जन्मदिवस। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जन्मलेल्या या महान व्यक्तीचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त त्यांना चाहत्यांनी भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला। कीर्तिवंत रवींद्र फाटक साहेब यांचा 47वा वाढदिवस यश संपादन करताना आपल्या नजरेसमोर ध्येय असले पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी अविरत परिश्रम पाहिजेत हा संदेश फाटक साहेब नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना देत असतात। आदर्श लोकनेता व लोकप्रिय प्रतिनिधी हा बहुमान प्राप्त केलेल्या रवींद्र फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश ममावडेसह सारिका साळुंखे, एस9 न्यूज ठाणे। कर्तव्य फाउंडेशन प्रोजेक्ट तिरंगाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यात भव्य दिव्य अशी प्रोजेक्ट तिरंगा रॅली संपन्न झाली। ठाण्यातील सर्व जाती धर्मियांनी एकत्र येऊन देशभक्ती व राष्ट्रनिष्ठा वाढीस लागावी तसेच भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय ध्वजाचा योग्य सन्मान सदोदित व्हावा म्हणून कर्तव्य फाउंडेशन अंतर्गत प्रोजेक्ट तिरंगा हा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे। यंदाचे हे 3रे वर्ष असून या रॅलीमध्ये सर्व धर्मीय नागरिक, भारतमाता बनलेल्या स्त्रिया, विद्यार्थी, कॉलेजच्या तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कोई नहीं है, नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहे तेरे जैसा कोई नहीं। मैं गाया जहाँ भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती, सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। पाचपखाडी येथून या भव्य दिव्य रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। तर रॅलीमार्फत नागरिकांमध्ये देशभक्तीपर जनजागृती करण्यात आली। करते हैं करके निभाते हैं।